बामणवाडा ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या शेत जमिनीवर लेआउटचे बाजारीकरण सुरू आहे। चक्क सरकारी नाल्याचा प्रवाह बदलून गिळंकृत केला जात असल्याचा प्रकार पुढे येतो आहे। महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन वेळीच आळा घालावा अशी मागणी पुढे येत आहे। तालुका मुख्यालयापासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या बामणवाडा हद्दीमध्ये कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी शासनाकडून अनेकांना जमिनीचे पट्टे वाटप करण्यात आले। धनतांडग्यांनी आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा घेत कवडीमोल भावात विकत घेऊन रहिवासी प्रयोजनाकरिता अकृषक भूखंड पाडले। शासनाने अटी शर्तीला अधीन राहून परवानगी दिली, मात्र लेआउट धारक सर्रासपणे उल्लंघन करत आहेत। प्लॉटची विक्री करण्यापूर्वी लेआउट धारकांनी स्वखर्चाने पाणी, वीज, रस्ता, नाली, क्रीडांगण आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे अत्यंत आवश्यक आहे। परंतु या सर्व बाबीला डावलून सरसकट महसूल विभागाची आणि प्लॉट धारकांची दिशाभूल केली जात आहे। बामणवाडा हद्दीतून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रगती पथावर सुरू आहे। त्यामुळे धनतांडग्यांची जमीन घेण्याची एक प्रकारे स्पर्धा लागली आहे। पूरबाधित क्षेत्रात सुद्धा लेआउट पाडण्यात आले आहेत। मिळेल ती जमीन कवडीमोल भावात बळकावणे, सरकारी नाल्यांचा प्रवाह बदलून गिळंकृत करणे असे प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत।